We're not a thing. नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण करणार आहेत संपूर्ण व्हेज थाली. तर थाली करण्यासाठी बघा, पहिल्यांदा मी मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे छानपैकी. त्याचबरोबर आता बघा, कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. काय घेतेच आहे. आता त्याचबरोबर बघा, आता आपण वांगी छानपैकी काटेरी वांगी ह्यांनी आणलेली सकाळी, ते कापून घेते म्हणजे फक्त चिरा घालायच्या मध्येच. आता बघा, मेथीची भाजी करण्यासाठी मुगाची डाळ थोडीशी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. त्याचप्रमाणे कालवण करण्यासाठी वांग्याचं, त्याच्यामध्ये पण आपण तुरीच्या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून तीही भिजत ठेवलेली आहे. आता बघा, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये छानपैकी असं कांदा आणि टॅमॅटो छान असं भाजून घ्यायचं, कलर बदली होईपर्यंत. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद, जे काही तुम्हाला वापरायचं असेल ते मसाले तुम्ही टाकून घ्या. मी थोडेफारच मसाला टाकते, तर तेवढेच मसाला टाकते. आता बघा, याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकून घेतलं, छान भाजून घेतलेलं आहे. लगेच आपण ते चिरा दिलेलं वांगी टाकून घ्यायची याच्यामध्ये. लगेच आपण तुरीची डाळ भिजलेली तीही टाकून घ्यायची आणि थोडंसं असं छान असं परतून घ्यायचं. लगेच आपण त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक केलेलं शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ, लगेच वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लगेच थोडंसं आपल्याला जितकं लागेल तितकंच पाणी टाकून घ्यायचं. आता बघा, कालवणाला उकळी आल्याच्या नंतरच मी झाकण लावलेलं आहे. 2 शिट्ट्या घेतल्याच्यानंतर छान असं एक वांग्याचं कालवण होतं. आता त्याचप्रमाणे बघा, ही मेथीची भाजी छान अशी 3-4 पाण्याने धुवून घ्यायची. आता मी धुतलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, आता काहीच टाकलेलं नाही. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मी कांदा भाजून घेतलेला आहे. कांद्यामध्ये मिरची टाकलेली आहे, छानपैकी भाजून घ्यायचं. त्याचप्रमाणे बघा, 5-7 अशा लसणाच्या पाकळ्यात आपण ठोकून टाकलेल्या आहेत. मिरची वगैरे सगळं मी भाजून घेतलेलं. लगेच आपण टाकले त्याच्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ पण छान परतून झाल्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी मेथीची भाजी टाकलेली आहे. आणि थोडा वेळ म्हणजे 1-1.5 मिनटं मी झाकण लावलेलं आहे. झाकण काढून घ्यायचं, परत उलटी पालटी करून घ्यायची. आणि नंतर मग आपण बघा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता एकीकडे बघा, भाताची तयारी आहे. इंद्रायणी भात आहे, तो छानपैकी तांदूळ धुवून घेतलेला आहे. मी धुवून घेते छानपैकी 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ते शिजत घालायचे. त्याचप्रमाणे बघा, बाजूला इथे मेथीची भाजी होते, तिच्याकडे पण लक्ष आपलं असू द्यायचं. आता बघा, तांदूळ धुतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं, तर भात छानपैकी ते एक साईडला शिजून घेईल. आता इथे बघा, वांग्याचं कालवण झालेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते. बघा कसं तरी बिरी आलेलं आहे, छान डाळ वगैरे छानपैकी शिजलेली आहे. इकडे बघा, भात पण होण्याच्या तयारीमध्ये आहे. आता चला आपण भाकरी करायची. आता भाकरीसाठी बघा, ज्वारीचं पीठ मी छानपैकी असं चाळून घेतलेलं आहे. आता पीठ मळून त्याची छान अशी भाकरी करून घ्यायची. जशी तुम्हाला येईल तशी तुम्ही करा, मी दाखवते तशी तुम्ही बघून करू शकता. आता भाकरी झाल्याच्या नंतर बघा, पूर्ण असे पीठ छानपैकी मळल्याच्या नंतर आहे ना, भाकरी आपली छान अशी टम्म फुगत्या का, जर पीठ छान मळलं तरच. आता मी पीठ मळून झालेलं आहे माझे छानपैकी, उंडा वगैरे केलेला आहे. आता भाकरी थापून घेते मस्तपैकी आणि तिला नंतर मग तव्यामध्ये टाकून थोडंसं पाणी लावून तिला भाजून घ्यायची. बघा, आता भाकरीला पाणी लावलेलं आहे. आता उलटी करते, पलटी करते, असे 2-3 वेळा अशी भाजून घेते आणि नंतर मग प्रॉपर तिला फुगण्यासाठी मी उलट्या करते. आता बघा, भाकरी उलटी केलेली आहे. आता कशी टम्म भाकरी बघा फुगलेली आहे. आता बघा, टम्म भाकरी फुगलेली मी लगेच आपली टोपल्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता लगेच आपण ताटाची तयारी. आता बघा, इंद्रायणी भाताची कशी वाटी मी पलटी मारलेली आहे. त्याचबरोबर वांग्याचं कालवण घेतलेलं आहे. बघा किती मस्तपैकी. लगेच मेथीची भाजी पण आली बाजूला. लगेच आपण भाकरी पण ठेवलेली आहे. थोडीशी कांदा नसेल तर तुम्ही काकडी कापा, काकडी नसेल तर कांदा कापू शकता. तर बघा, वाटीमध्ये आम्ही मसाला छास केलेलं तेही मी तिथे घेतलेलं आहे जेवणामध्ये. सोबत पापड घेतलेला आहे. आता बघा, काकडी पण इथे घेतलेली आहे. थोडंसं लोणचं पण टाकलं तिथे ताटामध्ये ठेवलं की संपूर्ण ताळी बघा तयार. आता मी लोणचंही टाकून घेतलेलं आहे. बरं, कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.